तर असे काचेसारखं तूप जर तुम्हालाही बनवायचं असेल आणि तेही भांडे न भरता मिक्सरचा वापर न करता तर ही रेसिपी नक्की बघा. तर सगळ्यात आधी आपल्याला ज्या भांड्यात तूप बनवायचं आहे त्याच भांड्यात आपल्याला सगळी मलाई टाकून द्यायची आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये त्याला फिरवायचं आहे. जोपर्यंत त्याचा लोणीचा गोळा बनत नाही तोपर्यंत फिरवायचं आहे. तर याला साधारण 5 मिनटं लागतात फक्त. तर फिरवत राहिल्याने आपल्याला बघा हे तुपाचं हे जे मिश्रण आहे ते घट्ट होत आहे. तर हळूहळू ते असं घट्ट व्हायला लागतं आणि त्याचा लोणीचा गोळा तयार होतो आणि दूध साईडला होऊन जातं. तर तुम्ही बघू शकता इथे लोण्याचा गोळा बनतो आहे आणि दूध हे साईडला होतं आहे. तर हे दूध आपल्याला एका पातेल्यात म्हणा कशात तरी काढून घ्यायचं आणि नंतर त्याला 2 ते 3 पाण्यानं धुवून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून त्याचा आंबूस वास जो असेल तो निघून जाईल. तर इथं मी 2 पाण्याने त्याला धुवून घेतलं होतं. नंतर ती कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने हे तूप तयार होतं. ना जास्त मिक्सरचा वापर होतो आणि ना जास्त भांडे भरतात. तर तुम्ही बघू शकता इथं तूप बनायला सुरुवात झाली आहे आणि इथं आपलं तूप हे रेडी आहे. तर हे तूप गाईचं असल्यामुळे पिवळं दिसत आहे. तर थँक्यू.